नमस्कार. सी न्यूज मराठी चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज आपण एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत. संगमनेर शहरामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये विविध नवीन अकॅडमी, करिअर अकॅडमी सुरू झाल्यात, ज्या मुलांना पोलीस भरती, सैन्य भरतीचं प्रशिक्षण देतात. मात्र या अकॅडमी सुरू करत असताना अनेक जणांनी फक्त सुरू करायची म्हणून सुरू केलेली आहे. काहींकडे काही सुविधा देखील नाही आहेत आणि त्याचा परिणाम जे गेल्या 13-14 वर्षापासून या क्षेत्रात लोक काम करत आहेत त्यांच्यावर आता होऊ लागला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं नेमके या संदर्भात काय आहे. गेल्या काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात देखील या संदर्भात बातम्या आल्या की संगमनेर शहरातलं वातावरण या करिअर अकॅडमीमुळे खराब व्हायला लागले. मग नेमकी काय झाले किंवा काय करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. सूर्या करिअर अकॅडमीचे संचालक, संस्थापक, अध्यक्ष अण्णासाहेब साहेब, नमस्कार. नमस्ते. प्रथमतः सी न्यूज मराठी चॅनलच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी तुम्हीही वाचले असेल वृत्तपत्रामध्ये की करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमुळं संगमनेर शहरातील वातावरण खराब होऊ लागले. तर हे नेमकी कशामुळे झाले आणि याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आणि भावना काय आहे? आत्ताच आपण जे बोललात ना की वृत्तपत्रांमध्ये वगैरे, हे खरं तर आता नाही, हे 3-4 वर्षापूर्वीच व्हायला हवं होतं. ओके. म्हणजे जेव्हा वातावरण एखाद्या शहराचं म्हणा किंवा एखाद्या कुठल्याही नगरचं म्हणा गडूळ व्हायला जर चालू होते ना, तर त्याच वेळेला ॲक्शन घ्यायला हवी. सद्यस्थिती अशी आहे की बरेचसे म्हणजे ज्यांना ॲकॅडमिक क्षेत्र म्हणा किंवा पोलीस भरती काय असते, आर्मी भरती काय असते, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांना कुठल्या सुखसुविधा पुरवल्या पाहिजेत, ओके, किंवा त्यांना शिक्षण कसं दिलं पाहिजे, त्यांना मग थेरॉटिकल असेल किंवा ते फिजिकल असेल, त्यांना कशी ग्राउंड उपलब्ध करून दिलं पाहिजे, त्यांचं जे मानसिकता कशी बदलली पाहिजे, त्यांना कसं मोटिवेट केलं पाहिजे, ह्याची कुठलीही आयडिया नाही. ओके. आणि कुठलीही आयडिया नसताना सुद्धा म्हणजे अशा चुकीच्या जाहिराती, मुलांना वेगवेगळी आश्वासने द्यायची, आमिष दाखवायची, पालक आले, पालकांनाही आमिष दाखवायची. बरं, समजा आता असं एखादा जर पालक एखाद्या विद्यार्थ्याला घेऊन एखाद्या अकॅडमीत जर जातो आणि तो तिथला जो का चालक मालक असेल, तो जर त्या पालकांना सांगतोय ना की नाही, आमच्याकडनं एवढे विद्यार्थी घडलेत, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, तर त्या पालकांनी सुद्धा गांभीर्यानं त्याची चौकशी करणं गरजेचं आहे की हे खरोखर वास्तविक आहे का. हे तर नाहीच, पालक ते काही करत नाही. पालकांना आता सध्या म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या क्षेत्राकडे वळतं कोण? सर्वसामान्य माणूस. हां, म्हणजे गोरगरीब शेतकऱ्याचे असतील, समजा मजुरी करणारे वगैरे शेतकऱ्यांचीच आहे. हां, मग ह्याच्यामध्ये हे सगळ्यात जास्त बघतात काय, फी कुठं कमी असेल, बरोबर, कुठं फुकट भेटते का किंवा काय वगैरे, ह्याच्याकडे यांचा कल थोडासा वाढलेला दिसतो. पण ह्या लोकांना याची समज नसते का एखादा विद्यार्थी जर घडवायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यापाठीमागे काहीतरी खर्च असतो. बरोबर. हे अकॅडमीवाले खर्च करत नाहीत, प्रॉपर कोणाकडे ग्राउंड नाही. मग आता तुम्ही जे बोललात ना की वृत्तपत्रांमध्ये हे का आलं, कारण हे जे अकॅडमीवाले आहेत हे रस्त्यांवर विद्यार्थ्यांना पळवतात. ओके. डांबरी रस्त्यावर, सर्व्हिस रोडला. मग त्याच्यामुळे येणारे जाणाऱ्या समजा महिला स्कूटीवर चाललेल्या आहेत किंवा मोठ्याल्या गाड्या आहेत किंवा वयस्कर लोक आहेत, त्यांना त्याचा त्रास होतो. बरोबर. हे रस्त्याने पळत असतात, पळत येतात, पळत जातात. बरं, त्यांनाच त्रास होत नाही, त्याचा त्रास विद्यार्थ्यांना पण होतो. सीनपेन होणे किंवा त्यांचं भविष्यात त्यांना गुडघेदुखी किंवा असे वेगवेगळे आजार व्हायला चालू होतं. सुरुवातीला लगेच ते लक्षात येत नाही, पण ज्या वेळेला भरतीची प्रोसेस येते ना, तर तोच विद्यार्थी का जो 3-3, 4-4 वर्ष करतोय, 5 वर्ष करतोय आणि तरीसुद्धा त्याच्याने ग्राउंड निघत नाही, त्याची कारण ही आहेत. ओके. का त्यांना रस्त्यावर म्हणजे प्रॉपर प्रॉपर मार्गदर्शन आहे. आणि जनरली समजा तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची तर तिथं मातीचं ग्राउंड हवं. त्या मातीच्या ग्राउंडवरही प्रॉपर प्रॅक्टिस करून घेणारी लोकं हवीत, तसे ट्रेनर पाहिजेत. पण यांच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत. एवढंच नाही, त्या वृत्तपत्रांमध्ये मी हे पण वाचलं की कुठल्याही अकॅडमीवाल्यांकडं प्रॉपर त्यांचं स्वतःचं समजा हॉस्टेल आहे. मग ठीक आहे, तुमच्याकडं जर 11 वाजता मुलं येतात किंवा सकाळी 9 वाजता येतात लेक्चरपुरते आणि ग्राउंडपुरते, तुमच्याकडे जर मुलं मर्यादित राहतात तेवढ्या वेळापुरती, तर इतर वेळेला ती मुलं काय करतात? बाहेर गावावरनं समजा
माझ्या भरोश्यावर जर एखादा विद्यार्थी एखादा पालक माझ्याकडे आणून टाकतो, तर तो विद्यार्थी अकॅडमी संपल्यानंतर तो समजा आता आपल्याकडे जसे हॉस्टेल आहेत, मुलींचं हॉस्टेल आहे, मुलांचं हॉस्टेल आहे, संध्याकाळी 7 वाजले 6 वाजले की ते आपले गेट बंद असतात. सकाळपर्यंत कुठलाही पालकालाही आतमध्ये एंट्री नाही आणि विद्यार्थ्याला बाहेर एंट्री नसते. लायब्ररी वगैरे सगळं आतमध्येच आहे, हॉस्टेलमध्येच आहे. पण ह्या इतर बाकीच्यांचं तसं नाही. बाकीच्यांकडं बरेचसे विद्यार्थी रूमवर राहतात. मग रूमवर राहिल्यावर बऱ्याचशा अशा पण घटना घडलेल्या आहेत की डायरेक्ट नाही का कुठली तरी मुलगी असेल, कुठला तरी मुलगा असेल, ते एकत्र एका रूमवर राहताना आढळलेली आहेत. ओके. मग असे राहून ते प्रॅक्टिस करणार. ते पहाटे कुठेतरी एखाद्या ठिकाणी ग्राउंडवर किंवा रस्त्याने कुठेतरी काहीतरी चाळे करत फिरणार. त्याचा हे समजा वृद्ध लोक आहेत किंवा नाही का सर्वसामान्य जनतेला त्याचा ते त्रास होतो त्याचा. बरोबर. म्हणजे आपल्या मुलांवर आपण कितीही संस्कार केलेले असले पण ती मुलं जर बाहेर असं बघत असतील तर त्यांना साहजिक नाही का, आपण म्हणतो ना सामाजिक संस्कार आणि आपल्या घरचे संस्कार याच्यातला फरक, याचाही परिणाम त्याच्यावर होतो. संगमनेर शहरात किती अकॅडमी असतील आणि किती विद्यार्थी त्याच्यात आता ट्रेनिंग? संगमनेर शहरात कमीत कमी 15च्या पुढेच असतील. बरं, ह्याच्यात असे जी मुलं आहेत ना, ही वयाच्या 33पर्यंत अकॅडमी करतात, प्रॅक्टिस करतात. वयाच्या 33पर्यंत प्रॅक्टिस करूनही ते भरती नाही झाले ना, अशी मुलं अकॅडमी टाकतात. मग 1-2-3 जणांनी ग्रुप करायचा. एकाने सांगायचं मी शिकवतो, ग्राउंड घेतो. एकाने सांगायचं मी लेक्चरशिप घेतो. एक मी ऑफिस सांभाळतो. 2-3 एकत्र यायचं. 5-50 खुर्च्या टाकायच्या. एखादा टेबल खुर्ची कुठंतरी, एका बाजूला कुठंतरी त्याची ऑफिस असेल. काही असे एकाच हॉलमध्ये तिथंच ऑफिस, तिथंच काहीतरी करायचं. 10-15 हजार रुपये भाडं द्यायचं, अकॅडमी चालू करायची. पण ही चालू करताना मी जर समजा 10 वर्ष अकॅडमी केली तर मी 10 वर्ष अकॅडमी करताना माझी बऱ्यापैकी मुलांची ओळख झालेली असते. बरोबर. मग ती मुलं गोळा करायची. ती मुलं गोळा करून आपल्याकडे बसायला कोणीतरी पाहिजे. मग फुकट वाटायचं नाही का, फ्री 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 असे आमिषा दाखवायचे. आमच्याकडं फ्री आहे, आमच्याकडं ते आपले जे अकॅडमीचे जे म्हणजे ग्राउंडची प्रॅक्टिस करतात ना, त्याची किट म्हणतात त्याला नाही का, टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट, ते सुद्धा फुकट द्यायची. त्यांना फक्त बसायला सुरुवातीला 5-25 पोरं बसायला बोलायचे. काहीतरी ॲडमिशनसाठी आम्ही दाखवायचं. त्यांना असं दाखवायचं का बस आम्ही तुमच्यासाठी आहे. ओके. हां, तुम्हाला आम्हाला गाडवायचे. आता ऑलरेडी जर का पालकांना हे जर समजते का हा समोरचा विद्यार्थी याचं वय 33 क्रॉस झालं आहे, हाच भरती झाला नाही, तो माझ्या मुलाला काय घडवणार आहे, किंवा ह्या मुलांना पण ते कळतं का हा मुलगा गेल्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत होता. बरोबर. मग हा प्रॅक्टिस करून हाच सक्सेस झालेला नाही, याने अकॅडमी टाकली. म्हणजे असं झालं ते नाही का, 12वीला समोरच्याला इंग्लिशमध्ये तोच नापास झाला आणि तुम्हाला म्हणतोय का मी तुझी 12वीची इंग्लिशची ट्युशन घेतो. बरोबर. असा प्रकार झाला तो. मग जर असं होत असेल आणि विद्यार्थी जर तरीही त्याच्याकडे जात असतील तर साहजिक तो आणखी त्याच्या पुढचे पावलं काय उचलणार. ते विद्यार्थी माझ्याकडे समजा आता जे 5-25 विद्यार्थी आलेत, ते विद्यार्थी माझ्याकडनं दुसरीकडे परत जाऊ नये म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या मनासारखं तो वागणार. त्या विद्यार्थ्यांना शिस्त नाही, नियम कुठलेच पाळणार नाही. कारण त्यांना जर तो काही शिस्त नियम पाळायला लावतोय तर ते विद्यार्थी त्याच्याकडे थांबणार नाहीत. बरोबर. पालक वर्गाची एक महत्त्वाची भूमिका अशी असायला हवी का जर आपला मुलगा, जसं एक तुम्हाला अजून एक सांगू का, माझं मत असं आहे का एखाद्या मुलीकडं पालक जेवढं लक्ष देतो ना तेवढं पालकाने मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. पालकवर्ग मुलाकडे लक्ष देत नाही. मग मुलगा जेव्हा इतर मुलांमध्ये जातोय, मग तो कोणत्या मुलांमध्ये आहे, ती मुलं कशी आहेत, ती व्यसनाधीन झालेली आहेत का, बरोबर, ती नक्की 10-10 वर्ष 5-5 वर्षापासून अकॅडमी करतात आणि आपलं पोरग त्यांच्यामध्ये आपण सोडतोय का, किंवा आपलं पोरग जर तिथे गेलंय तर आपलं पोरग फोनवर आपल्याबरोबर खरंच बोलतंय का. पोरग जर 3-4 जणांचा ग्रुप सोबत घेत असेल आणि पालकांना सांगत असेल का नाही तुम्ही ह्याला विचारा त्याला विचारा, मग बाकीच्या 4-2 जणांकडे फोन देत असेल आणि ते पण त्याच्यासारखंच बोलत असतील, पालक विश्वास ठेवतात त्याच्यावर. बरोबर. ह्याच्यामुळं मुलं बिघडतात. आणि सध्याची परिस्थिती का बरीचशी मुलं ही बाहेर गावावरून संगमनेरमध्ये आले. संगमनेरचं वातावरण ऑलरेडी पहिलं असं नव्हतं, पण बाहेर गावावरून संगमनेरमध्ये विद्यार्थी येतात. इथं आल्यानंतर पिण्याची खाण्याची त्यांना सवय लागते आणि बाईगिरी करतात. आलेले आहेत पोलीस भरती होण्यासाठी. मग व्यायामाने आणि त्यांनी थोडं शरीर सुदृढ बनतं, ताकद येते. त्या ताकदीचा गैरवापर कुठं करतात,
भाईगिरी करण्यामध्ये. हां, असे हा एक वेगळा प्रकार झाला. दुसरं, बऱ्याच केसेस अशा पोलीस स्टेशनपर्यंत पण गेलेल्या आहेत. बऱ्याच केसेस अशा नाही का, ज्या गल्लोगल्ली काहीतरी भांडणं मारामाऱ्या काहीतरी असे उद्योग, हे पळून जाणे किंवा काहीतरी वेगळे लपडे करणे, ह्याच्याकडे कल का वाढला? साहजिक, हे 18 ते 24चे मुलंही त्याच वयाचे असतात, मुलीही त्याच वयाच्या असतात. पण त्यांना सांभाळणारा एखाद्या अकॅडमीचा चालक मालक आहे, त्यांनी जर अकॅडमी संपल्यानंतरही दुसऱ्या दिवशी परत आपल्याकडे येईपर्यंत त्या मुलाची जर काळजी घेत असेल, थोडक्यात मुलगा जर व्यसनाधीन झाला नाही आणि अशा चुकीच्या मार्गाला जर गेला नाही, तर तो मुलगा 100% सक्सेस होतो. ओके. आता तुम्हाला एक सांगतो, हे जे आहे ना पोलीस भरती, आर्मी किंवा हे ज्या क वर्गाच्या स्पर्धा परीक्षा, यांना इयत्ता 4थी ते 12वी, शक्यतो 10वीपर्यंतचा सिलेबस असतो. हा सिलेबस जर पूर्ण करायला एखाद्या विद्यार्थी जर त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी येतो, इयत्ता 4थी ते 10वी, ह्यात एवढा सिलेबस आहे, एकदम अतिशय सोपा. तो जर विद्यार्थी त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी येऊन त्याचं वय 33 होईपर्यंत तो एक साधी 100 मार्काची क्वेश्चन पेपर पास होऊ शकत नाही, म्हटल्यावर त्याला गाईड करणारा कसा असेल? बरं, समजा आता माझ्याकडे एखादा मुलगा आहे, तो जर टॉपर येतोय, तो असा समजा 80-90 त्याला लेखीला मार्क्स पडतात, 45-47 ग्राउंडला मार्क पडतात किंवा 50 पैकी 50 पडतात. तर अशा विद्यार्थ्यांना ही लोक काय करतात, वेगवेगळे आमिष दाखवतात का तुम्ही एवढे टॉपला आहे, तुम्ही आता भरती होणार आहेत किंवा काय बोलत असेल ते मला पण आयडिया नाही काय बोलतात नक्की. पण हे विद्यार्थी आपली अकॅडमी सोडून ते त्यांच्याकडे जातात. मग आपल्याकडनं जर त्यांच्याकडे जातात आणि एवढे टॉपचे असून सुद्धा त्यांच्याकडे जाऊन ते फेल होतात ना. बरोबर. म्हणजे आपल्याला कसं कळकळ कशी लागते का, आपण एखादं समजा पीक जर वाढवलंय, ते पीक पार नाही का याला आणलं, पार कापणीला आलंय आणि काहीतरी वेगळं काहीतरी वातावरण तयार झालं आणि ते पीक नष्ट झालं. बरोबर. हां, ही परिस्थिती आमच्यावर पण येते. मग याच्यासाठी काही आचारसंहिता किंवा काही नियमावली किंवा रजिस्ट्रेशन नाही का? सगळ्या गोष्टी आहेत, पण मग प्रशासनाने पण याच्यामध्ये दखल घ्यायला हवी ना. आपण समजा कोण तुम्हाला नगरपालिका म्हणायचं आहे का? हां, नगरपालिका असू द्या किंवा ज्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये कार्यरत आहेत, बरोबर, किंवा समजा आता पोलीस प्रशासन आहे, यांना समजतं की गुन्हेगारी कुठून वाढते, नक्की संगमनेरमध्ये वातावरण असं का तयार होते. हे असे वेगवेगळे चेन स्नॅकिंग म्हणा किंवा हे संगमनेरमध्ये आता नाही का वेगवेगळ्या टोळ्या व्हायला लागल्या. हां, या ज्या टोळ्या वगैरे व्हायला लागल्यात उघड्यावर. आता आपलंच ग्राउंड आहे इथं मालदार रोडला, मी ग्राउंड घेत असतो तिथे. संध्याकाळ झाली 6-6:30 वाजले का तिथून पुढे रात्री 11 वाजेपर्यंत 5-5, 7-7 टोळ्या पिण्यासाठी बसलेल्या असतात ओपनमध्ये. तिथंच भांडणं मारामाऱ्या, वेगवेगळ्या शिवीगाळ वगैरे. आजूबाजूला स्टँडर्ड एरिया आहे सर्वांनी सगळ्या कंप्लेंट करून झाल्या, पण त्याचीसुद्धा दखल कुणी घेत नाही. तिथंसुद्धा अशीच परिस्थिती आहे. आम्ही रोज जाणार, आपली मुलं रोज त्यांचे ग्लास उचलणार, त्यांच्या त्या फोडलेल्या बाटल्या त्या काचा गोळा करणार. बरं, हे पिणारे काय करतात, जोपर्यंत ते व्यवस्थित आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा ते ओव्हरलोड झाले का त्या बाटल्या आहे तिथंच फोडून टाकणार ते. बरोबर. ते छोट्या काचा त्या उचलणार वगैरे, असं ते ग्राउंड साफसफाई करणार. आणि मग आमचं रोज गेल्याच्या नंतर आमचे 15 मिनटं पहिले त्याच्यातच पहिलं काम तेच लागतं. हो, वेगवेगळ्या प्रकारचे ते ब्रँड वगैरे नाही का, ते सोडा. एकदा आमचे मित्र आहेत, त्यांनी असंच मला फोन केला होता की आपल्या जाणता राजा मैदान आहे ना, तिथं थोडंसं साफसफाई करायची, मग तुम्ही जरा आम्हाला थोडी मदत करता का, आपल्याला असं प्रोग्राम करायचा तिथं. तर आम्ही गेलो तिथं गेल्यावर अक्षरशः मी 80 ते 90 गोणी काचेच्या भरल्या, बाटल्यांच्या फुटलेल्या काचा 80-90 गोण्या काचेच्या भरल्या, एवढ्या काचा तिथं. आणि हे सगळे ओपन जाऊन तिथं बसणारे, मोकळं आणि सुरक्षित. हां, आणि ही सगळी कोण पोरं आहेत माहिती आहे का, ह्याच्यातली जवळजवळ 50 ते 60% पोरं ह्या क्षेत्रातली आहेत, अकॅडमीतली. हां, कोणाचे बड्डे, कोणाचे वेगवेगळं काय जे काय असेल ते वेगळं सांगायची गरज नाही. ही अशी परिस्थिती संगमनेरमध्ये. मग ह्याच्यावर लक्ष द्यायचं कोणी? बरं, जर एखादा नवीन मुलगा अकॅडमीत येतो आणि तो नवीन मुलगा आतापर्यंत नाही का आईवडिलांच्या ताब्यात असतो, आईवडिलांच्या ताब्यात झाल्यानंतर समजा अकॅडमीत आला, माझ्या ताब्यामध्ये आला,
माझ्याकडं पण शिस्त एवढी कडक आहे का मी थोडीसुद्धा दाढी वाढू नये किंवा कटिंग जास्त केस वाढू नये याकडे लक्ष जास्त असतं. मग आणि शिस्तीतच असतो पोरगा. पण जेव्हा एखादी नाही का गाई एखादं जनावर सुटलं आणि ती हिरव्या चाऱ्याकडे गेलो इथे नुसतं पळतच राहतं इकडे तिकडं. ही पोरं ह्याच्यातून एकदा दुसऱ्या अकॅडमीत गेली का त्यांना जसं काय पूर्ण संगमनेर मोकळं झाल्यासारखं वाटतं. बरोबर, चौकटीतून बाहेर पडतात. हो, चौकटीतून बाहेर पडतात. पण ते चौकटीतून बाहेर पडू नये ह्याची काळजी पालकांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. पण पालकच जर मला सांगत असेल का नाही आता तुमच्याकडं नाही तो पोरगा आम्ही तिकडं टाकला आहे किंवा तो आता पोरगा तुमच्याकडे येणार नाही, आता पोरगा अशा ठिकाणी जाणार आहे, हे त्या मुलांनी पालकांचा ब्रेन वॉश केलेला असतो. नाही, मग ह्या सगळ्या वातावरणाची एक तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून अकॅडमी चालवताय किंवा तुमच्याकडे सगळी रजिस्ट्रेशन्स आहेत किंवा मुलांसाठी हॉस्टेल्स वगैरे, याचा त्रास होत असेल ना तुम्हाला? हो, खूप. इथनं मुली हॉस्टेलला जाईपर्यंत, आता मध्यंतरीचा काळ असा होता, इथून हॉस्टेलला जाईपर्यंत मुलींचे मला फोन यायचे, सर रस्त्यामध्ये असा असं पोरगा तो असं असं बोलला, सर रस्त्यामध्ये अशाची मुलं इथे अशाच्या आमच्याकडे बघतात. ह्या त्रासाला कंटाळून आहे ना मी आता सध्या असा निर्णय घेतला आता चालू वर्षीच की आपल्या कुरण रोडला म्हणजे एक सुकेवाडीच्या पुढेच आहे तिथं एक 6.5 एकरचं क्षेत्र घेतलं आणि तिथं कॅम्पस चालू करतोय. म्हणजे ह्या गोष्टींमधून मला बाहेर पडायचं आहे. माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना जो त्रास होतोय ना तो त्रास पूर्णपणे संपला पाहिजे. मग तिथं सगळे आता इथं कसं की संगमनेरचं असं म्हणजे असं केंद्रीकरण एकत्र नाही का, बस स्टँडच्या आजूबाजूला संगमनेर थोडंसं हे झालं, नंतर बाहेर आता डेव्हलपमेंट चालू आहे बऱ्यापैकी. पण इथंच असल्यामुळं इथं एवढी जागा उपलब्ध नाही आहे. 4-4, 5-5 एकर ग्राउंड वगैरे असं जागा उपलब्ध नाही. म्हणून मग तिकडं जागा घेऊन आणि कॅम्पस उभा करायचं काम चालू आहे. काय स्वरूप आहे त्या कॅम्पसचं तिथं? त्याचं असं आहे, तिथं राहणं खाणं विद्यार्थ्याचं, त्याचे शिक्षण जे काय असेल सर्व गेटच्या आतमध्ये. गेटच्या आत किती क्षेत्र आहे तिथे? ते 6 एकर आहे. 6 एकर क्षेत्रामध्ये आता सुरू करताय तुम्ही? सुरू करतोय, म्हणजे चालू आहे प्रोसेसमध्ये. जूनमध्ये माझी पहिली बॅच तिथं स्टार्ट होईल. वा, छान. येत्या जूनमध्ये. खरं तर अभिनंदन आहे, तुम्ही आता ते सगळं एका वन रूप खाली आणताय तर ते चांगलंच आहे. मुलांच्या दृष्टीने आहे, मुलींच्या दृष्टीने चांगलंच आहे. काय दैनंदिनी असते सकाळपासून उठल्यापासून विद्यार्थ्यांची, सूर्या करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची? हे बघा, सकाळी साधारण 5 वाजता विद्यार्थी उठतात. 5 वाजता उठल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मी असं विद्यार्थ्यांना नाही का मोबाईलवर इकडे तिकडं असं कळतं का प्री वर्कआउट घ्यायला पाहिजे का, अशा काचेच्या बाटल्यांमधले असे वेगवेगळे कंपन्या तयार करतात, हे लिक्विड घ्या, ते पावडर घ्या वगैरे वगैरे. हे आपल्याकडं तसं काही नाही आहे. आपल्याकडं साधं की 4-5 प्रकारची कडधान्य ती एकत्र करा, रात्रीची भिजत ठेवा, सकाळी उठल्यानंतर ती गुळासोबत खा. जे नॉनव्हेजवाले समजा नॉनव्हेज खातात त्यांना मी गावठी अंड्याचा प्रयोग करायला सांगतो की नाही, गावठी अंडं रोज 1-2 पेत जा सकाळी उठल्या. त्याच्यानंतर एक अर्धा 1 तास तुम्ही स्टडी करा. 7 वाजता अकॅडमीचे ग्राउंड चालू होतं, मी स्वतः असतो ग्राउंडवर. 7 वाजता चालू झालं की 9:30-10 वाजेपर्यंत ग्राउंड चालतं. सगळ्या प्रकारचं तुमची आर्मी भरती असो, स्टाफ सिलेक्शन असो, वन विभाग असो किंवा पोलीस भरती असो, वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या भरत्यांचे सगळ्या प्रकारचं फिजिकल ट्रेनिंग तिथं दिलं जातं. ते झाल्यानंतर मध्ये 1-1.5 तासाचा ब्रेक असतो. त्यानंतर 12 वाजता लेक्चरशिप स्टार्ट होते, ती चालते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मग 4 वाजताची लेक्चरशिप संपली की 5 वाजेपर्यंत 1 तास थोडासा रिलॅक्स पाहिजे मुलांना. मग 5 वाजता सगळे हॉस्टेलला पोचलेले असतात. 5 वाजता गेट बंद होतात. परीक्षांचं जेव्हा असतात किंवा जेव्हा डबल ग्राउंड चालू होतं किंवा ते त्यावेळेला संध्याकाळी 7 वाजता गेट बंद होतात, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आणि इतर जेव्हा काही नसेल आणि मुलांचं फक्त शिक्षण चालू होते त्यावेळेला संध्याकाळी 5-5:30 वाजता 6 वाजता गेट बंद होतात. पण आपणच देतो स्वतः? नाही, मेस मुलांच्या मनावर आहे सध्या. इथं आपल्या कॅम्पसला गेल्यावर मेस तिथं आपलीच आहे, तिथं सुरू होईल. हो, तिथं सकाळी नाश्ता, 2 वेळचं जेवण, हे सगळ्या सुविधा तिथं आहेत. आत्तापर्यंत या तुमच्या 12-13 वर्षाच्या कालावधीमध्ये किती विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये भरती झाले? सगळे क्षेत्रांमध्ये मिळून आत्तापर्यंत जवळजवळ 4,000 क्रॉस केलेला आहे. ओके, छान. 4,000पेक्षा जास्त झालेले आहेत. म्हणजे एवढी झालेली आहेत ना, तुम्हाला खरं सांगू का, मी कोणत्याही गावात जाऊ मुलं भेटतात. हां, कुणी ना कुणी 100% भेटणार. समोरचा मला नमस्कार करल, राम करल. काही मुलं पार असे वरदीवर येतात, पार पायाला हात लावतात नाही का, असं पाया पडतात वगैरे असं. पण ते मला ओळखायला सुद्धा येत नाही का हा नक्की कोणत्या बॅचला होता. बरोबर.
हा पोलीस झालेला आहे का, हा नक्की काय झालेला आहे, कुठं काय कार्यरत आहे. आता बरेचसे विद्यार्थी त्यांचे पालक असे बरेचसे मला ओळखतात, पण ते नाही का माझी मेमरी एवढी स्ट्रॉंग नाही का मी प्रत्येकाला तेव्हापासून विद्यार्थी वयातलं आणि आता पोस्टिंगला गेल्यानंतरचा बराच फरक झाला. फरकही होतो आणि एवढी लक्षात राहत नाही, पण आहे तरी चालू आहे व्यवस्थित. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जातोय. हे सगळं वातावरण बदलवण्यासाठी कोणी पुढाकार घेतला पाहिजे? आता हे वातावरण जे गढूळ झालं आहे, दूषित झालं आहे, ह्या वातावरणाला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर काहीतरी तर निर्बंध आणले पाहिजेत. ओके. सर्वात महत्त्वाचं नाही का, ह्या ज्या आता त्या जे याला आलं ना, त्या पेपरला आलं होतं, किती कायदेशीर आणि किती बेकायदेशीर. तर जे बेकायदेशीर आहेत ना त्यांच्यावरच चाप बसला पाहिजे. आणि महत्त्वाचं का, जो कोणी ट्रेनिंग घेतो, आता समजा एखादा, आता आपली फी समजा मी फीज किती घेतो, 35,000 रुपये, आणि समोरचा जर अकॅडमी टाकतोय तो 2,000 रुपये घेतो. बरं. काही फुकट घेतात, काही 5,000 रुपये घेतात, काही 3,000 रुपये घेतात. मला हे कळत नाही का हे 2 आणि 3,000 रुपयामध्ये त्यांना परवडतं का? कसं ट्रेनिंग घेतात? मला आत्तापर्यंत माझी गाडी जर धुवायची असेल ना तर त्याला मी 10 वेळा विचार करतोय का ती गाडी धुवू नको, त्याला 500 रुपये लागतील. बरोबर. मी एवढं हे करून सुद्धा, कारण मुलांना खर्च तेवढा होतो. तेवढे ट्रेन समजा लेक्चरशिपचे लेक्चरर आहेत, हे लेक्चरर असे कोणी पण नाही का, क्लासमधला एखादा उठवला आणि आता तू लेक्चर घे, तुला 5,000 पगार देतो किंवा 3,000 रुपये पगार देतो, असे लेक्चरर जर असतील तर तोही मुलगा पोलीस भरतीच करतो. खाली बसलेले पोलीस भरतीच करतात आणि तोच आपल्याला शिकवतो ना आपण त्याला शिकवणार. अशी परिस्थिती जर असेल तर ती मुलं तयार होणारच नाहीत. बरोबर. त्याला ट्रेन झालेले किंवा एकदम असे उच्च शिक्षित, उच्च नॉलेजवाले शिक्षक पाहिजेत. ओके. मग असा शिक्षक भेटायचा म्हटल्यावर तो पेमेंट तसंच घेणार, साहजिक आहे ना. तुमच्याकडे किती फॅकल्टी आता? आता सध्या 12चा स्टाफ आहे, 12 जण आहेत. ओके. त्याच्यामध्ये आर्मीवाले घेणारे 1-2 जण आहेत, पोलीसवाले 4-5 जण आहेत, आणि मग बाकीचे ग्राउंड म्हणा किंवा नाही का ऑफिस सांभाळणारे वगैरे असे 12-13 जण आहेत. हो. एखादा समोरचं जर 2,000 रुपये घेत असेल, 3,000 रुपये घेत असेल एका विद्यार्थ्याचे, आणि तो 3,000 रुपये त्या विद्यार्थ्याला नाही का जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला जर शिकवणारा असेल तर तो नक्की काय करणार आहे? 3,000 रुपयामध्ये काय करणार आहे? बरं, विद्यार्थी त्याच्याकडं. आता अजून एक सांगतो, बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलं ना, अकॅडम्यांमध्ये 500-500, 700-700 विद्यार्थी आहेत. संगमनेरमध्येच आहेत, नाव नाही सांगतो तुम्हाला मी, पण संगमनेरमध्ये जर 700 विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, बरोबर, तुमची कुठं जाहिरात नाही. तुमची जी जाहिरात आहे ती संगमनेरपुरती मर्यादित आहे. तुम्ही 2-2 हजार, 5-5 हजार, 3-3 हजार रुपयावर ॲडमिशन करता, बरोबर. आणि 700-700 विद्यार्थी, याचं कारण काय माहिती आहे का? म्हणजे मी प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन केलेला माणूस आहे त्याच्यात. आता एखादा समजा 8वीचा वर्ग आहे, आपण थोडंसं हायस्कूलकडे जाऊ. 8वीचा वर्ग आहे, 8वीच्या वर्गामध्ये 200 विद्यार्थी आहेत, बरोबर. त्याच्यातले 50 नापास झाले, 150 9वीला गेले, बरोबर. परत 7वीच्या वर्गातले 8वीला परत 200 आले, किती झाले का 250. बरोबर. ते 250 आहे तसे, त्याच्यातले परत 100-150 नापास झाले, बाकीचे पुढे गेले, परत मागच्या वर्गातले आहे त्याच्यात आलेत. म्हणजे 8वीच्या वर्गाचं संख्याचं काय होत चालली, फुगत चालली, बरोबर. यांच्याकडनं जर विद्यार्थी, आता माझ्याकडे आहे ना, पास आउट नाही होत. हा, माझ्याकडं समजा एक 150, 200, 250 ह्यापर्यंत रेंज असते. पण मी जर का चालू वर्षी त्या 200 पैकी उगाच 10-5 पोरं सिलेक्ट केले आणि 200 शिल्लक राहिले, 210 आहेत समजा माझ्याकडं, बरोबर, त्यातले 10 पोरं पास झाले आणि 200 आहे तसेच अकॅडमीत राहिले, पुढच्या वर्षी परत माझ्याकडे 200 येणार आहेत, झाले 400. ते 400तले परत 5-10 गेले, त्याच्या पुढच्या वर्षी परत मी 200 ॲडमिशन करणार आहे, मोठा आकडा होणार. म्हणजे बरं, माझ्याकडे जर मग आता अशी 600 विद्यार्थी झाले, म्हणजे माझी अकॅडमी लय भारी. पालकांनी काय विचार करायचा, एवढी पोरं हे अकॅडमी, ते म्हटलं हे अकॅडमी चांगली असेल. हा चुकीचा हा भ्रम आहे, बरोबर का? जर का तुमच्याकडे 200 येत आहेत ना, आता सध्या ही भरती चालू आहे ना, ह्या भरतीचा माझा जवळ 130-132चा टार्गेट आहे. टार्गेट 152च आहे, पण मी कधी पण समजा जे टार्गेट ठेवलं ना त्याच्यातले एक 15-20-25 पोरं कमी दरात असतो.
कारण सगळ्याच्या सगळे मी जरी टार्गेट धरलं तर कोणाचं नशिबात काय कोणाचं नशिबात नाही का, एखादा पोरगा एखादा अर्धा पोरगा इकडे तिकडे होऊ शकतो. हां, पण जवळजवळ मी 130-32चं टार्गेट 100% ठेवलेलं आहे. एवढी पोरं 100% झालीच पाहिजेत. बरं, मुलांना फॉर्म कुठं टाकायचं आहे तू इथपासून सुरुवात आहे. हां, तर तो मुलाचं पार ग्राउंड होऊन लेखी पेपर तू कसा द्यायचा आहे, काय काय असं शेवटपर्यंत त्याला गायडन्स असतं, लास्टपर्यंत. तू तिथे गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी जर गेला आहे तर तिथं तुला राहण्याची सोय काय आहे. जर पालकांसोबत गेला तर मग पालकांचे कोणीतरी नातेवाईक वगैरे म्हणा असं त्यांच्याबरोबर ते राहतात. पण वैयक्तिक जर गेले तर ते तिथं कुठं थांबतील काय वगैरे असं इथपर्यंत गायडन्स असतं. आता राहिला प्रश्न रिझल्टचा. जर माझ्याकडं समजा 250 आहेत आणि त्याच्यातले जर मी 130-32 जर सिलेक्ट करतोय आणि उरलेल्या एक 70-80-100 पोरं जे काय राहतील त्यातले 5-25 पोरं त्रासाला कंटाळून ते नकोच वाटतं त्यांना, आता एवढी भरती केली बाद झालं, आपण काहीतरी वेगळं काहीतरी करू, असं तसं करून एक 5-50 शिल्लक राहतात. परत मी 200 ॲडमिशन करतो, माझ्याकडे परत 250 असतात. बरोबर. समोरच्याचा पाहण्याचा दृष्टिकोन काय होतो, याच्याकडं 200 पोरं आहेत, 200 पोरं नाही इकडं 700-800 आहेत म्हटल्यावर इथं रिझल्ट चांगला म्हणून एवढी पोरं इथे गेली. मुलं पण पालकांकडे आग्रह करत असतील ना, मग तिथं लय मुलं आहेत, मग तिथंच घेतो मॅडम. हो, मुलं पण आग्रह करतात आणि पालकांचे बी बघण्याचा दृष्टिकोन काय होतो, हा, इथं लय पालक निर्णय घेतात बरेच. हो असं. मग जर का अशी परिस्थिती असेल आणि आपला बघण्याचा दृष्टिकोन जर आपण असं ठेवत असं काय 700 म्हटलं ती जायला पाहिजे, हां, तर ही एक चुकीचं आहे. आणि दुसरं, जर तुमच्याकडे 700 विद्यार्थी आहे तर 700 विद्यार्थी सांभाळणारा तेवढ्या पट्टीत तुमच्याकडे स्टाफ आहे का, ते पण पाहिलं पाहिजे. आपण समजा आपलं शिक्षण झालं आहे प्रत्येकाचं, 7वी-8वीला आपण काय बघत होतो, एका 60-65-70 विद्यार्थी एका याच्यामध्ये तुकडी चेंज, ब तुकडी, परत क तुकडी, ड तुकडी, अशा तुकड्या होत्या. हो. आता इथं तसं नाही. यांच्याकडं नवीन ॲडमिशन झालं ना, तो त्याच क्लासमध्ये, हुशारही त्याच क्लासमध्ये, नवीन आलेला आहे त्याच क्लासमध्ये, मध्ये कोण एखादा अधूनमधून आला त्याचं ॲडमिशन झालं का तोही त्याच क्लासमध्ये, सगळे मिसळ. हां, मग समजा शिक्षक समोरून शिकवत आहेत, मी जर चांगला हुशार आहे तर साहजिक शिक्षक जर समोरून शिकवत आहे ना, तर त्यांनी प्रश्न विचारल्या मी पहिलं उत्तर देणार आहे. मग शिक्षकाला वाटतं नाही उत्तर भेटलं, शिक्षक पुढचा प्रश्न घेतो. ज्यांना कळत नाही ते आहे तसेच राहतात, रास्ते. बरोबर. आपल्याकडे सिस्टीम काय आहे माहिती आहे का, आता जे कॅम्पस करतोय ना तिथं नवीन आला ना विद्यार्थी, तो फार तर 25 ते 30 मार्क्सपर्यंत चालतो. म्हणजे स्वतःचे काय आत्तापर्यंत शिक्षण झालं त्याच्या जोरावर तो 25 ते 30 मार्क्स पाडतो. मग त्याची एक बॅच आहे 30 ते 50, ह्याच्या 20 मार्कामध्ये जो असेल त्यांची वेगळी बॅच आहे. 50 ते 70ची बॅच वेगळी आहे, म्हणजे त्यांचे क्लासच वेगळे आहेत. टॉपर ते. आणि एका क्लासमध्ये फक्त 75 मुलं आहेत. म्हणजे प्रत्येक शिक्षकाला ती 75 मुलं प्रत्येकाकडं वैयक्तिक लक्ष देता येतं. आणि वर्गीकरण केल्यामुळे त्यांना काय दिलं पाहिजे हे पण लक्षात येतं. हां, मग समजा पहिल्या वर्गावर जर एखादा शिक्षक जातोय ना, ड तुकडीवर एखादा शिक्षक जर जातोय तर त्या ड तुकडीला काय शिकवायला पाहिजे हे शिक्षकाला कळतं. आणि अ तुकडी आहे जी 70 क्रॉस झालेली आहे, 70 ते 90 100 म्हणा, आणि ती 100% पोलीस होणारीच असते. ही जी तुकडी, त्या तुकडीवर गेल्यावर शिक्षकाला काय शिकवायचं आहे हे बी त्यांना कळतं. असं जर वर्गीकरण असेल तर ड तुकडीतला विद्यार्थी हा सारखा याच्या मागे असतो का नाही, मी पुढच्या वर्गात कसा जाईल. मग थोडक्यात वर्गाचे असं समजा, बरोबर. 30 मार्क्स पडतात ना 30पर्यंत, तर त्यांच्याकडे पाहण्याची सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल, ह्याला 30 मार्कावाले ड तुकडीतलं आहे, बरोबर. त्याला पण असं थोडंसं कमीपणा वाटायला लागला ना, तो झोमतो, अभ्यास करतो तो, बरोबर. नाही मी इथं नकोय, मी पुढच्या तुकडीत गेलो पाहिजे. मुलांमध्ये पण कॉम्पिटिशन पाहिजे. हो, कॉम्पिटिशन पाहिजे. मग ते पुढच्या तुकडीत जाण्याचा प्रयत्न करतात. ते त्याही तुकडीतले मग बरेचसे पुढच्या तुकडीत जाण्याचा प्रयत्न करतात. पण जर का तुम्हाला 3 महिने झाले, 5 महिने झाले तुम्ही ड तुकडीतच आहेत, तर ह्याचा विचार पालकांनी सुद्धा करायला हवा. ह्याचा विचार त्या विद्यार्थ्यांनी पण करायला हवा. आणि ह्या पालक आणि विद्यार्थ्यापेक्षा ज्याच्याकडे ते विद्यार्थी शिकतो ना, त्यांनी तो सुद्धा त्याला जबाबदार आहे. नाही, खरं तर तुम्ही खूप चांगले मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. फक्त जाता जाता 1 मिनिटात पालक आणि विद्यार्थ्यांसाठी काय तुमचा संदेश असेल. मगाशी तुम्हाला जे बोललो की पालकांना जर समजा एखादं क्षेत्र आपल्या विद्यार्थ्यासाठी निवडायचं आहे तर तो विद्यार्थी पूर्णपणे त्याला सहमत आहे का, विद्यार्थ्याची मनापासून मानसिकता आहे का नाही मला ती करायचंच आहे. आणि विद्यार्थ्याकडं दुसरा रस्ता नको आहे.
जर ह्या क्षेत्राकडे एखाद्या विद्यार्थ्याला यायचं आहे, बाकीचे क्षेत्र आहेत ना, बाकीची सगळी क्षेत्र ही फक्त स्टडीपुरती मर्यादित आहेत. खूप तुम्ही स्टडी करा, वेगवेगळे प्रॅक्टिकल द्या, स्टडी करा, कॉलेज अटेंड करा, लेक्चर अटेंड करा वगैरे वगैरे. पण जर या क्षेत्राकडे जर यायचं असेल तर त्याला फिजिकल ट्रेन पण होणं आहे ओके आणि मेंटली ट्रेन पण होणं आहे. बरोबर. मग ह्या दोन्ही गोष्टी त्याला ते जमल्या पाहिजेत. आणि ह्या क्षेत्रामध्ये एक पॉईंट असा असतो का ज्यांना जे फिजिकलला एकदम टॉप असतात ना ते माइंडला थोडेसे कमी चालतात, बरोबर. आणि जे माइंडला लय चालतात ते फिजिकलला कमी चालतात. आपल्याला दोन्हींचाही साम्य साधला पाहिजे. आणि हे साधणारी आपली सूर्यात संगमनेरमध्ये कोणीच हात धरणार नाही. हे मी म्हणजे माझी म्हणून नाही सांगत आहे. एक तपाची वाटचाल आहे, तेवढी तुमचा संघर्ष आहे किंवा तेवढा अनुभव आहे तुमच्या पाठीशी. आणि आपल्याकडं विद्यार्थी जोपर्यंत तो वर्दीवर येत नाही तोपर्यंत सगळ्यांना शिस्त आणि नियम सारखेच असतात. लाड कोणाचे होत नाहीत. मी तुम्हाला बोललो मगाशी ओके नाही का की असे लाड करायचे, विद्यार्थ्यांचे लाड करायचे. क्वालिटीवर तुम्ही फोकस करताय क्वांटिटीपेक्षा. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, आम्हालाही खूप आनंद वाटला आणि आमच्या प्रेक्षकांना तर नक्कीच एक चांगली आणि वेगळी माहिती या निमित्ताने पालकांनाही मिळाली आणि विद्यार्थ्यांना मिळाली. आणि पालकांच्या मनात करिअर अकॅडमीला प्रवेश घेताना काय केलं पाहिजे त्याची उत्तर आज तुमच्याकडून बरीचशी या ठिकाणी पालकांना मिळाली आणि विद्यार्थ्यांना मिळाली. आणि तुम्ही आमच्या या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार, धन्यवाद.